झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन. ट्रेन पकडा वाड्यावर या. मी दाबून बघतोय कंच भरला हाय का दाना. मी दाबून बघतोय कंच भरला हाय का दाना. विषय कुठला बी असो, दाताडीचकीत नाचत येणार ही एक माझी बायको. तुम्हाला सांगतो, अरे लेखकाच्या आयुष्यात वेदना असल्या की तो दना लिहायला बसतो. माझ्या आयुष्यात वेदनेचं मोहळ उठलं एवढं मोठं, पण 4 पानाचं स्किट काय होईना माझ्याकडून. मी मोहळोय, मग तू वाळवी आहेस माझ्या जिंदगीला लागलेली वाळवी. आणि लिहिता वेदनेने येत नाही, बुद्धीने येते. याला साधा व्हॉट्सअपवर मेसेज लिहिता येत नाही. कॉलेजमध्ये असताना मला मेसेज पाठवायचा, मी घरी आहे जणू, मी मळ्यात आहे जणू, माझं तुझ्यावर प्रेम आहे जणू. अगं अक्कल शून्य ते जणू नव्हता, जानू लिहित होतो मी. जणू हे मूर्ख. आता इंग्रजीत JNU काय म्हणणार. एकदा इंग्रजीत नळाचा न बाणाचा न शेम असतो. मला काय माहिती कसं जानू असणार ते. याची इंग्रजीची एकतर बॉम्ब आहे, अख्खा खानदान निरक्षर आहे. हा, तुझ्या घरावरून इंग्रजाचं विमानच गेलं होतं तसं. हिच्या बापाला इंग्रजी बोलायचा एवढा नाद, काय सांगू. अरे बँकेत गेला आणि बँकेत त्याला सांगितलं पैसे भरायचे बा, तर ते म्हणले स्लिप घेऊन ये. तर घरी येऊन झोपलायचा बाप. पप्पाला घालून पाडून बोलायला. तू रोज त्याचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. त्याच्यामुळे माझ्यासारखी बायको मिळालीये तुला. रे बायको, अरे 4 पोरी अजून मी माझ्या मागे फिरत आहेत. दादा माझी शिल्लक न करता का, दादा माझी शिल्लक न करता का. दादा पण म्हणे का लग्न पण करायचं का. असे नाजूक काम दादा भाऊ करूनच काढून घ्यावे लागते. अरे त्या लोकांना माझी किंमत कळली, पण तुला नाही कळली माझी किंमत. तुला काय किंमत द्यायची, तुझ्यापेक्षा बैल बरा. मालकाला त्रास नको म्हणून 4 छावणीत तरी जातो. तुझी काय लायकी त्या समोर. असंच बोला मला, असंच बोला. माझ्यातला लेखक मारून टाका तुम्ही एक दिवस. याच्यातला लेखक म्हणे माय. तुम्हाला सांगते, कुणा कुणाला बा नदीकाठी सुचितो, कुणा कुणाला बा टेकडीवर गेल्यावर सुचितो. या माणसाला कुठे सुचित, संडासात. बँकेत असा पेन लटकवलेला असतो ना, तसा आमच्याकडे संडास लटकवलाय. आख्या संडास भर लिहून ठेवले. मी आत गेले की कळत नाही ना सार्वजनिक मध्ये आले का घरात. काही का सर, मला तिथं सुचतं म्हणून लिहितो मी ते. चांगल्या कल्पना मला तिथं सुचल्या. माहितीये का, माग मी एक कविता लिहिली होती तिथं बसून. कसं आहे, पोटाचा आणि भावनेचा निचरा माझा एकत्र होतो तिथं. अरे काय कविता लिहिली होती मी माग, ती सगळ्या पेपर मध्ये 6 भार परत आली होती माहिती. मग अरे काय होती कविता बघ. फिनेल म्हणालो ऍसिडला, चल भेटू कमोडच्या काठी. फिनेल म्हणालो ऍसिडला, चल भेटू कमोडच्या काठी. माझा ओघळ तुझी आग, आसुसले भेटीसाठी. जिथं सुचलं तिथं फ्लश केला असता तर माझी जिंदगी गटार नसती झाली. मला काय फक्त संडासाचा सुचतं असं काही नाही, मला बाहेर पण सुचतं. झाडाची पानगळ सुरू झाली की माझ्या भावनेला, माझ्या कल्पनेला असा मोहर येतो. मोहर. झाडाची पानगळ दिसतीये, नळ गळतोय आतला तो नाही दिसते. 4 दिवस झाले बोंबलायले डांबर आणून लाव म्हणून, ते सुचतं का. आता नाही राहत माझ्या लक्षात, काय करू. रोज आंघोळ झाल्यावर जेव्हा आरशात पाहतो बाथरूम मध्ये, तेव्हा आठवतो, अरे या डांबर आणत राहिलो. हाव का, त्यात तुझा काय तुझ्या खानदारातल्या कोणाचा पण थोबड पाहिलं तरी लक्षात येईल बा डांबर आणायचं राहिलं. यांचा फॅमिली फोटो असा हातरला ना जर खाली, तर वाटतं अशा डांबराचे स्पीड ब्रेकरच लावलेत. अशा तर काळे आहेत सगळे. अरे तुझ्या जीभीला स्पीड ब्रेकर लावलं पाहिजे आणि तुझ्या नरड्याला सायलेन्सर बसवलं पाहिजे. मग माझ्या जिंदगीतले अपघात आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल. हाव का, तू तर माझ्या जिंदगीतली दुर्घटना आहेस मूर्त्या. तुम्हाला सांगते, पहिल्या खेपेला बाळणपणाची बाईची काय काय स्वप्न असतात बा, असतात की नाही. या माणसामुळे माझं बाळणपण काळणपण होता वाचलं. मी अशी कळा दिले, हा माणूस जाचा हलायला तयार नाही. नाही ते आदिवासी महिलांची बाळणपण कशी होतात याच्यावर मला लिहायचं होतं, ते मला जवळून पाहायचं होतं म्हणून तसंच बसून होतो, म्हणून तसंच बसलो होतो. मला सांगा, अरे त्या बायका माहिती का, मैल मैल प्रवास करतेत आणि मग बाळंत होते.
म्हणून बायकोला कोणी कावडीत टाकतं का? यानं मला कावडीत टाकली. हॉस्पिटल 2 मिनिटावर हा सरकारी दवाखान्यात घेऊन चालला. रात्रीचे 2 वाजलेले. कुत्रे मागे लागले. याच्या पायाचा लचका तोडला. ती कावड बाया खाली पडली. मी अर्धी कावडीत अर्धी बाहेर. साडी फाटली. हात चक्कर येऊन पडला. रस्त्यावरच्या माणसाने दोघांना सरकारी मध्ये नेलो. मी मॅटर्निटीत हा कॅज्युअलिटीत. पोरगा झाल्यावर पोराला बीसीजीचं इंजेक्शन येणार रेबिटचं. असली बाळणपणाची तरा. जाऊ दे, किती मी त्रास सहन केला असला तरी हॉस्पिटलवाल्यांना नंतर कळलं तर किती खुश झाले. अरे त्यांनी आपली फी सुद्धा माफ केली हॉस्पिटलची. मग हाव का? हा भिकारडा लेखक काय पैसे देणार म्हणून फी माफ केली माझ्याकडे बघून. कौतुक म्हणे कौतुक. लोकायले तुझं कौतुक आहे ही निवळ अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेवरून आठवलं, मला अंधश्रद्धेवर एक चांगलं स्किट करायचंय. म्हणजे अंधश्रद्धा विषय सुचलाय पण पुढंच काही सुचना. आमचे गुरुजी म्हणले की सध्या राहूचा दोष चालू आहे तुला, त्याच्यामुळे तुला काही सुचणार नाही. आणि अंधश्रद्धेवर तर नाही सुचणार म्हटलं. तेही बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, विषय सुचावा पण सुचावे म्हणून सगळ्या बोटात वेगवेगळे खडे घातले. इतके खडे वापरले, आता फक्त मुतखडा वापरायचं बाकी. काय सांगावं आता तुम्हाला? जे करायचं ते तर करत नाही. माग मला काय म्हणला, मला वडाच्या गर्द सावलीत सुचतं म्हणून गावाबाहेर वडाखाली जाऊन बसला. गर्द सावलीत सुचलं नाही पण 4 गर्दुल्ले मित्र केले, चिली मोडायला शिकला. ते आता बंद केलंय मी. हाव का? मला काय माहिती, मी काय नवऱ्या मागे फिरते का गुरा मागे फिरल्यासारखं? मी काय रिकाम तिकडे बसले का? नाही नाही, तू काही रिकामीच नाहीये. तुला लय कामदार आहे, तू लय कामदार आहे. मला माहितीये ना तू एक काम, नवऱ्याच्या मागे फिरायचं आणि त्याला वट 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 करत राहायची फक्त. अरे तुझ्या थोबाडाला जर मीटर बसवला असतं ना तर त्या मीटरचे रिडिंगचे आकडे पाहून त्या मीटरला आकडे आले असते. अभिनय बघून आहे ना मी लय कन्फ्युज झाले. कन्फ्युज? हा, की तू अभिनेता म्हणून वाईट आहेस का लेखक म्हणून वाईट आहेस? तसं तर तू बी मला कन्फ्युज करत असती. मग मी काय केलं? नाही, तुझ्या व्हेरिएशनचं कौतुक करू का सौंदर्याचं? त्याच्यामुळं काय कौतुक केलं तरी नंतर उघडा पडणारच आहे म्हणा. मातीचे कुल्ले किती चिकटवले तर वाळणार गळूनच पडणार आहेत ते, आहे की नाही? माती तर तू केली आहे, माझी पण माझ्या खानदानाची पण. मागे मला म्हटला मी रस्त्यावरच्या मुलांवर नाटक लिहिणार आहे, तर रस्त्यावर गाड्या पुशीत होता. माझ्या बापाने गाड्या रिक्षात बसून पाहिलं तर तिथंच हार्ट अटॅक आला त्याला. तुझ्या पप्पावर नंतर लेख लिहिला ना मी, रिक्षातून अंतरिक्षात. मी तुला शेवटचं सांगू का? तुझ्या लायकीचं काम सांगते. एखाद्या किराणा मालाच्या दुकानात नोकरी धरण पुड्या बांध, मी तेवढ्याच संसार रिटीन बघ. अशी वपकारात मारी ना माकड तोंडे. थोडा मला प्रयत्न तर करू दे, जमन मला हळूहळू लिहायला. अरे बाबा, असं मारून मुटकून लेखक नाही होता येत. समाजात सगळ्यांनाच दुःख असतात पण सगळे काही बलूत लिहून दया पवार नाही होत. विद्रोह सगळ्यांच्याच मनात खतखततो पण सगळेच नामदेव ढसाळ नाही होत. सगळ्याच बायकांना दुःख वेदना असतात पण सगळ्यांना बहिणाबाईंसारख्या त्या कवितेच्या माध्यमातून नाही म्हणता येत. खरा लेखक होण्यासाठी प्रतिभा लागते. जर तुझ्याकडे प्रतिभा असेल तरच तू चांगल्या कलाकृतीला जन्म देशील. बस, काहीच बोलू नका आता. जन्माचा विषय आला 1.5 महिन्यानंतर. आता मला पाळला म्हणायचा. बस, दर पटकन दोरी धार. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, लेखन नाही तोंडाचा खेळ. मनाचा मेंदूशी लागतो मेळ, तो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी बाळ हसत, पंचविनोद नाही सुचत. प्रतिभा नाही मिळे विकत, जो बाळ जो जो रे जो. खरंच खूप सुंदर झालं, खूप मजा आली आणि कित्येक दिवसांनी पाळणा हल्ला. म्हणजे स्किट मध्ये आपण विचारूया परीक्षकांचं काय मत आहे ते. मकरंद दादा, खूप उत्तम सादरीकरण. पुलंनी फार छान लिहिलंय. बटाट्याच्या चाळीत माळसाकांत पोंबुर्वेकर नावाचा जो साहित्यिक आहे तर तो अशा पद्धतीचे आचरट गोष्टी करून जमेल का ते? तर तुझं पण जीवनानुभव वेगळ्या पद्धतीनं घेऊन आणि इतक्या आघोरी पद्धतीनं घेऊन जर तू लिहिणार असशील तर तो भयानक लेखक होईल. पण एकंदरीत फार मिश्किल पद्धतीनं, फार उपरोधिक पद्धतीनं तू ते सगळं भाष्य केलंस. क्या बात है, बहुत बढिया. वा. रेणुकाताई, वा वा, लेखक म्हणून योग्या वेलकम बॅक.
अप्रतिम झालं सादरीकरण. असं खूप काय काय साचलं होतं बऱ्याच दिवशी आणि एकदम आज तू ते व्यक्त केलंस असं वाटलं. आणि ते तुझ्या अभिनयात पण दिसलं. तू आज खूप सुंदर अभिनय केलास. प्राजक्ता तर हमखास करते, सुंदर दिसते, सगळं सुंदर असतं प्राजक्ताचं, पण तुझाही अभिनय